प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की माधवी आणि पुरू हे इंद्राच्या घरी आलेले असतात आणि सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असो, कारण माधवीला कळलेलं असं आपल्या मिहिकाने हर्षवर्धन बरोबर लग्न केलेलं आहे आणि म्हणून ती मुक्ताला जाब विचारत असे. मुक्ता समजवण्याचा खूप प्रयत्न करत असे आणि त्यातच आगीमध्ये तेल ओतण्याकरता सावनी समोर आलेली असे. घरातील सगळे मनातल्या मनामध्ये म्हणत असतात, हिला आता येण्याची काय गरज होती का बरं, रूममध्ये राहिली असे तर हिचं काय गेलं असतं. माधवी म्हणत असे, सावनी तू इथे काय करत आहे. ती म्हणत असे, तुमच्या मुलीनेच तर मला इथे आणलेलं आहे. तुमच्या एका मुलीने माझ्यापासून माझा होणारा नवरा घेतला आणि दुसऱ्या मुलीने मला इथे आणलेलं आहे. मी जाणार कुठे, मी इथेच येणार ना. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणते. तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणता ना माझे चांगले संस्कार, हे तुमचे संस्कार आहे. दोन्ही मुलींना तुम्ही असे संस्कार दिलेले आहेत. ती खूप घालून पाडून बोलत असे. नंतर मग इथे माधवीने एक डिसिजन घेतलेला असतो आणि तो डिसिजन असा असतो की सागरला ती म्हणत असे, काहीही झालं तरी तुम्ही त्या सावनीला घरातनं बाहेर काढायचं म्हणजे काढायचं. मुक्ता म्हणत असे, अगं आई असं काय करते आहे, आमच्या दोघांमध्ये ती नाही येणार, मी तुला सांगते ना. त्याचप्रमाणे मिहिकाला आता इथे मुक्ताने फोन केलेला असतो, आई घरी आलेली आहे आणि त्यामुळे तुला यावंच लागेल. ती म्हणत असे, बरं ठीक आहे मी येते. हर्षवर्धनने हे नेमकं ऐकलेलं असं तो तिला रोखण्याचा खूप प्रयत्न करत असो, परंतु ती अजिबात ऐकत नाही. ती म्हणत असे, मी जाणार म्हणजे जाणार, तू माझ्याबरोबर जबरदस्ती करू शकत नाही. ती घरी येते आणि तिच्या आईला देखील भेटते, परंतु ती मुक्ताबरोबर बोलण्याचं नेहमी टाळत असते. त्यामागे रिझन काय आहे हे मुक्ताला अजिबात समजलेलं नसतं.